नमस्कार मित्रांनो, आजचा विषय आहे प्रेम. आयुष्यात प्रत्येक व्यक्ती कोणाच्या तरी प्रेमात पडते आणि ते प्रेम मिळवण्यासाठी काही व्यक्ती खूप प्रयत्न करतात, तर काहींना प्रयत्न करूनही यश मिळत नाही. प्रेम म्हणजे एक होणंच नसतं, पण हेही एवढं सत्य आहे की एकदा प्रेमात पडलं की बाहेर निघताही येत नाही. किती म्हटलं मला नाही गरज किंवा मी विसरून जाईन, मला गरज नाही, पण खरंच मनापासून प्रेम केलं असेल तर ती व्यक्ती कधीच मनातून ते प्रेम काढू शकत नाही. किती सहज बोलून जातो आपण. कधी भांडण झालं किंवा राग आला, तुला माझी गरज नाही किंवा तुझं प्रेम नाही, पण पुढची व्यक्ती तुम्हाला तेवढा वेळ देत नसेल किंवा तुमची अपेक्षा असेल तसं वागू शकत नसेल किंवा वेळ देऊ शकत नसेल, तर असं होत नाही की तिचं प्रेम नाही किंवा गरज नाही. तिलाही काहीतरी अडचणी येत असतील, तिलाही खूप आठवण येत असेल, तिला पण त्रास होत असेल, पण आपण पुढच्याला कधी समजून घेतच नाही. कधी आपल्याला वाटते की ती विसरली किंवा तिला दुसरं कोण आवडत असेल. असे नसते. अशाने होतो तो फक्त गैरसमज. या गैरसमज झाल्याने होतात ते भांडण आणि त्याने नात्यात येतो तो दुरावा. प्रेम करा, पण निस्वार्थपणे. ती किंवा तो जिथे असेल तिथे तो खुश असेल. नेहमी असाच विचार करून नात्याला स्थिरता जाणवेल. प्रेम प्रेम असं असतं ना, विसरता येत ना सोडता येत. असतो तो फक्त एक भावनांचा खेळ. चाल चांगली झाली तर डाव आपला, नाहीतर उरतो तो फक्त एक अश्रूंचा घाव. अमोल.